टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट असे क्वेश्चन्स आपण बघत आहोत। पहिला क्वेश्चन बघा, डायरेक्शन्स देण्यात आलेले आहे। द गिवन सेंटेन्स इज डिवाइडेड इनटू 4 पार्ट्स। हे जे सेंटेन्स देण्यात आलेलं आहे ते 4 पार्ट्स मध्ये डिवाइड आहे। 1 2 हा 3 आणि हा 4। चूज द पार्ट दॅट कंटेन एन एरर। असा पार्ट्स आपल्याला शोधायचा आहे ज्याच्यामध्ये एरर म्हणजेच काय तर चूक आहे। ॲज युअर आन्सर, आणि तेच जो पार्ट चुकीचा असेल तेच तुमचा आन्सर असेल। इफ द सेंटेन्स इज एरर फ्री, जर हे सेंटेन्स एरर फ्री असेल म्हणजे एररलेस असेल, अचूक असेल, बरोबर असेल तर मार्क ई करायचा आहे, म्हणजेच ई आन्सर द्यायचा आहे। दॅट इज नो एरर ॲज युअर आन्सर। जर सेंटेन्स राईट असेल तर आपल्याला ई हे आन्सर द्यायचं आहे। चला आता सेंटेन्सकडे जाऊया। ही इज द मोस्ट इंटेलिजंट अँड ऑल्सो द व्हेरी टॅलेंटेड स्टुडंट ऑफ द कॉलेज। बघा, आपण जर याचा विचार केला एवढ्या भागाचा द मोस्ट इंटेलिजंट, आपल्याला असं वाटलं की चला याच्यामध्ये काहीतरी एरर असेल, पण ज्यावेळेस आपण इंग्लिशचे ग्रॅमॅटिकल रूल्स बघतो त्यावेळेस या ठिकाणी इंटेलिजंट हा जो शब्द आहे 2 सिलॅबल वर्ड आहे। 2 सिलॅबल हा जो 2 सिलॅबल वर्ड आहे म्हणजेच याचे 2 पार्ट्स होतात इंटेलिजंट। हां, तर त्याच्यासोबत येणारं जे ॲडजेक्टिव्ह असते ते कसं यायला पाहिजे, मोर किंवा मोस्ट यायला पाहिजे। या ठिकाणी सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह मोस्ट देण्यात आलेला आहे, हे बरोबरच आहे। आणि केव्हाही सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह सोबत द हे आर्टिकल पाहिजेच असते, म्हणजे एवढाच जो पार्ट आहे राईट आहे, म्हणजे ए मध्ये कुठल्याही प्रकारची एरर नाही। आता जाऊया आपण बी पार्टमध्ये। इंटेलिजंट अँड ऑल्सो, बी मध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची एरर नाही। आता इथे जर आपण विचार केला द व्हेरी टॅलेंटेड, आपल्याला असं वाटलं की चला याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल एरर असू शकते, मग आपण ह्या व्हेरीवर विचार केला। व्हेरी सोबत कधी कधी अव्हेरी किंवा द व्हेरी किंवा व्हेरीच्या सोबत कोणतेही आर्टिकल नसते, पण या ठिकाणी द व्हेरी टॅलेंटेड म्हणजे खूपच हुशार किंवा खूपच कुशाग्र असा जर का आपण विचार केला तर व्हेरी सोबत जे द आर्टिकल आलेलं आहे ते अतिशय राईट आहे, म्हणजे सी मध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची एरर नाही। स्टुडंटचा जर विचार केला तर हा ही एकटा असल्या कारणाने हा सिंग्युलरच आहे, म्हणजे इथपर्यंत हे सी पर्यंत जे सेंटेन्स आहे ते राईट आहे। ऑफ द कॉलेज, आता शेवटचा पार्ट्स आपण लक्षात घेऊ। ऑफ द कॉलेज म्हणजेच काय, त्या कॉलेजचा म्हणजे त्या महाविद्यालयाचा चा असा विचार आहे, चा। जर आपण पूर्ण सेंटेन्सचा विचार केला, ही इज द मोस्ट इंटेलिजंट अँड ऑल्सो द व्हेरी टॅलेंटेड स्टुडंट ऑफ द कॉलेज, ही जी टर्म आहे इथे योग्य नाही, कारण ऑफ द कॉलेज म्हटल्या जात नाही, तर या ठिकाणी पाहिजे इन द कॉलेज। काय पाहिजे, इन द कॉलेज। तो त्या महाविद्यालयातील सर्वात इंटेलिजंट आणि खूपच कुशाग्र असणारा विद्यार्थी आहे। या मराठीच्या अर्थाने इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन ही इज द मोस्ट इंटेलिजंट अँड ऑल्सो द व्हेरी टॅलेंटेड स्टुडंट इन द कॉलेज, हे राईट अँड ब्राईट असं सेंटेन्स आहे। मग आपण याला एरर फ्री म्हणणार का, मुळीच नाही, कारण की डी मध्ये ऑफ द कॉलेजच्या ऐवजी इन द कॉलेज पाहिजे होतं, म्हणून डी हे हा जो पार्ट आहे एररचा आहे, म्हणून आपण डी ज्या ऑप्शनमध्ये असेल त्याला राईट करूया, डी राईट आन्सर आहे। चला सेकंड क्वेश्चन आपण घेऊ, कशाचा तर मॅथमॅटिक्सचा, कारण की आपण ठरवलेलंच आहे मॅथमॅटिक्समध्ये ज्या पदावली आहे, जे सिम्प्लिफिकेशन आहे, त्या सिम्प्लिफिकेशनवर आपल्याला 1000 तरी क्वेश्चन सॉल्व करायचे। 1000 म्हटलं मी 1000, कारण की हे कुठल्याही IBPS पॅटर्नच्या परीक्षेमध्ये किती येतात, कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 20 येत असतात, म्हणून याला VVIMP महत्त्व द्या, कारण 10 मार्क्स आणि 20 मार्क्स खूप मार्क्स आहे मित्रा। ठीक आहे, आता आपण याला सॉल्व करू। 14चा वर्ग मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे, 14चा वर्ग माहीत असायलाच पाहिजे, कारण की तो येतो 196 प्लस। आता मग हा 71चा वर्ग म्हणजे काय, आपल्याला कसा काढता येईल? काही मुलं काय करेल, 71 गुणिले 71 करेल,
71 एक 71 लिहिणार, नंतर असा क्रॉस देईल, 7 एक 7 आणि 7 7 49, 1 7 आणि 7 14, हात चालू 1, इथे 0, इथे 1, म्हणजे 5041 म्हणणार. अशा पद्धतीने तुम्हाला काढता येते. दुसरी मेथड मी तुम्हाला सांगतो काय काढण्याची, तर स्क्वेअर काढण्याची. या ठिकाणी बघा 71 असे लिहून घ्यायचे, लिहिले. आता 71 असे लिहिल्यानंतर या 7चा वर्ग लिहायचा, 7चा वर्ग 49 आणि 1चा वर्ग 01 लिहायचा. हा 1ची दुप्पट करायची 2 आणि याचे करायचे 14. हे जे 14 आहे इथे असे टाकायचे आणि प्लस करायचं, 1 4 9 1 10, हातचा 1 इथं आले 5041. गुणाकार केलं तरी 5041 आणि माझ्या पद्धतीने तुम्ही जर स्क्वेअर काढत असाल तरीसुद्धा 5041च. चला लिहून घेऊ 5041. या ठिकाणी 5041 लिहून घेतले, वजा 19चा वर्गही तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला काय सांगून जातो की बाबा रे 30 पर्यंतचे वर्ग तर तू पाठच कर, कारण की अशा प्रकारचा प्रश्न आधी आला आता येऊ शकते. 19चा वर्ग येतो 361 बरोबर, हा x आहे, हा 123 आहे. आता ॲक्च्युअली आपण बेरीज करणार, 6 ने 1 किती 7, 9 ने 4 किती 13, हातचा वाला 1, 1 ने 1 किती 2 आणि हा झाला 5 बरोबर, 5237 वजा 361 बरोबर x अधिक 123. आता याची वजाबाकी करणार, 7तून 1 गेला 6 राहिला, 3तून 6 जात नाही, 13तून 6 गेले 7 राहिले, हातचा एक या ठिकाणी दिला, 2तून 4 जात नाही, 12तून 4 गेले 8 राहिले, हातचा एक या ठिकाणी दिला, 5तून 1 गेला 4 राहिले, 4876 बरोबर x + 1 2 3. मित्रांनो आता x बरोबर जर काढायचं असेल तर हा जो प्लस आहे इकडे येऊन काय होणार, मायनस होणार, म्हणजे 4876 वजा 1 2 3 म्हणायला लागेल, म्हणजे 123. सो लास्ट आन्सर येते 6तून 3 गेले 3 राहिले, 7तून 2 गेले 5 राहिले, 8तून 1 गेला 7 राहिले आणि या ठिकाणी 4, म्हणजे 4753 हे राईट आन्सर आहे. सो सी ऑप्शन राईट येते. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. या ठिकाणी बघा 10 क्वेश्चन आपण घेत आहोत, कारण की आपण सिरीज सुरू केली की 10 प्रश्नांची. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, कारण की तुम्हाला IBPS पॅटर्नच्या विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप कळून येते. कारण की आजच्या या लेक्चरमध्ये आपण इंग्लिश आणि सोबतच मॅथमॅटिक्सचा सिम्प्लिफिकेशन नावाचं चॅप्टर टार्गेट केलेलं आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला माहीतच आहे, हे काय वाचण्याची गरज नाही, आपल्याला माहीतच आहे की हे सेंटेन्स आहे, या सेंटेन्समध्ये कोणत्या पार्ट्समध्ये एरर आहे ही शोधायचं आहे. जर का पूर्ण सेंटेन्स इथपर्यंत एरर फ्री असेल तर आपल्याला आन्सर ई द्यायचं आहे. झालं, एवढंच याच्यामध्ये. आय नेव्हर मिस अ न्यू मूव्ही. मी कधीच नवीन पिक्चर मिस करत नाही, म्हणजे बघतोच. इन द थिएटर म्हणजेच चित्रपटगृहात. ॲज आय एम फॉन्ड ऑफ मूव्हीज फ्रॉम चाइल्डहूड. मला माझ्याला बालपणापासूनच या मूव्ही बघण्याची खूप आवड आहे. नो एरर. मित्रांनो आय नेव्हर मिस अ न्यू मूव्ही, हे हा जो पार्ट आहे ए, हा इथं राईट आहे. इन द थिएटर हे सुद्धा बरोबर आहे. ॲज आय एम फॉन्ड ऑफ, इथं जे टू बी फॉन्ड ऑफ जे असते, हां, टू बी फॉन्ड ऑफ ही एक काय आहे तर टर्म आहे. टू बी म्हणजेच हा ॲम बरोबरच आहे, आयला ॲम लागलेला आहे आणि आयला बरोबर अपॉस्ट्रोफी एम असं सुद्धा दिलेलं आहे, राईटच आहे. ॲज आय एम फॉन्ड ऑफ मूव्हीजचं सुद्धा बरोबर आहे. परंतु फ्रॉम चाइल्डहूड ही जी टर्म आहे याच्यामध्ये बालपणापासून हे जे आहे की नाही पासूनसाठी या ठिकाणी फ्रॉम कधीच नसते, तर या ठिकाणी पाहिजे सिन्स, SINC, सिन्स पाहिजे असते. सो याच्यातल्या डीमध्ये इथे एरर आहे, म्हणून डी हा जो पार्ट आहे एररचा असल्या कारणाने आपल्याला आन्सर डी घ्यावं लागेल, म्हणून ऑप्शन क्रमांक डी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. या ठिकाणी बघा 40% ऑफ 180 प्लस 70% ऑफ व्हॉट इज इक्वल टू 1 to 1. याचा आन्सर विदिन सम सेकंडमध्ये कसं काढायचं ते सांगतोय.
400 भागिले 40 भागिले 100 घेतले गुणिले 180 घेतले प्लस 70 भागिले हे 100 असतात गुणिले x बरोबर 1 to 1. आता एक लक्षात घ्या, जो गुणाकाराचा पार्ट आहे हा एवढा आणि हा एवढा सलग आपल्याला तो स्टेप बाय स्टेप सॉल्व करावा लागेल. आडवा भाग जातो, या ठिकाणी 0 कॅन्सल 0 कॅन्सल 0 कॅन्सल आणि 0 कॅन्सल. मग काय उरलं 4 गुणिले 18 म्हणजे 18 चूक किती झाले 72 झाले. आता हा प्लस इथे प्लस म्हणू. आता या ठिकाणी बघा 0 कॅन्सल 0 कॅन्सल, या ठिकाणी 7x राहिला, भाग काही जात नाही म्हणून इथं झाला 7x भागिले 10. इथे लिहून घेऊ 7x भागिले 10 बरोबर काय आले 121. या स्टेपपर्यंत आपण पोहोचलो. आता एक लक्षात घ्या, हा जो प्लस आहे ना मित्रा प्लस, हा प्लस 72 अधिक जो आहे हा इथला कट करून आपण इकडे वजा 72 टाकणार आहोत. झालं म्हणजे 7x भागिले 10 बरोबर 121 वजा 72. एकातून 2 जात नाही म्हणून 11तून 2 गेले 9 राहिले, 9 2 11, हात चला 1, 12तून 8 गेले 4 राहिले, इथे 0 म्हणजे 49 झाले. आता कोणत्या स्टेप्सवर आलो, हे जे भागिले 10 आहे ना इकडे गुणिले 10 होईल म्हणजे गुणिले 10 केले की हे झाले 490. आता हे जे 7x बरोबर 490, 7x बरोबर 490. आता बघा हा जो 7x म्हणजे 7 गुणिले x, हा 7 इकडे काय होणार आहे भागिले होणार आहे म्हणून x बरोबर 7 1 7 7 7 49 हा 0 इथं म्हणजेच x बरोबर आले 70. प्रॉपर आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन 220 भागिले 20 गुणिले 135 भागिले 15 इन ब्रॅकेटमध्ये आहे आणि सर्व ब्रॅकेटला डिवायडेड बाय 3 आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. हा सर्वप्रथम भाग द्यावा लागेल, नंतर हा भाग द्यावा लागेल, नंतर गुणाकार करावा लागेल, तेव्हाच ब्रॅकेट सॉल्व होईल. 0 कॅन्सल 0 कॅन्सल, बे एक बे, बे एक बे, बे एक बे, 11 आले. 11 गुणिले 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 सकम 90, 15 7 105, 15 8 120, 15 9 135 म्हणजे या ठिकाणी आले 9. म्हणजेच हे किती झाले 99 झाले. किती झाले 99. त्याले सर्वाले डिवायडेड बाय 3 आहे म्हणून प्रॉपर आन्सर येते 3 1 3, 3 3 9 आणि 3 3 9 म्हणून आन्सर येते 33. इट्स व्हेरी इझी. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. आपण हे सुरू केलेले आहे. तुम्हाला जर समजा PDF पाहिजे असेल PDF तर मित्रांनो तुम्ही माझ्या क्लासला जॉईन व्हा, कारण की सिम्प्लिफिकेशनची 1000 क्वेश्चन्सची PDF क्यूज मी तयार करत आहो. हजारे क्वेश्चन्स तुम्ही 10 20 20 20 करा, सॉल्व करा. याच्यामुळे काय होते आपला माइंड पण फ्लेक्झिबल राहतो. हे असं एक चॅप्टर आहे मॅथमॅटिक्समधलं की तुमचाला माइंड पण फ्लेक्झिबल राहतो, तुमची अचूकता येते, स्पीड वाढते आणि तुमचा पेपर पण कव्हर होण्यास मदत होते आणि 10 ते 20 मार्क्स तुम्हाला मिळते पण सुद्धा. ठीक आहे. नंबर देऊया का 7709119501 या नंबरवर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझी बॅच पण सुरू आहे, त्या बॅचला तुम्ही जॉईन व्हा. या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा प्रश्न खतरनाक प्रश्न आहे, कारण की बॉटमासच्या नियमानुसार सर्वप्रथम हा जो एवढा भाग आहे तो सॉल्व करावा लागेल. आता बघा याला मी 32 लिहितो गुणिले मी 8 घेतले. झालं. आता या ठिकाणी जर बघितलं ना तर हा जो भागिले 16 आहे तर भागिलेचा आपल्याला गुणिले करता येते, म्हणजे गुणिले या ठिकाणी 1/16 आपण घेतलं. लक्षात आलं. ओके. म्हणजेच भागिलेचं गुणिले केलं आणि इन्व्हर्स केलं. गुणिले याला सुद्धा आपल्याला तसंच करता येते. हा जो भागिलेचा गुणिले करता येते म्हणजे इथं असं केलं. आता एवढा पार्ट आपण सॉल्व करून घेऊ, त्याच्यानंतर ह्या टक्केचा विचार करू. या ठिकाणी बघा 16 1 16, 16 2 32 झालं. 4 1 4, 4 2 8 म्हणजे या ठिकाणी आले 4. किती आले 4. एवढ्याचं आलं फक्त 4. बघा ना. आता 4ला टक्के लागलेले आहे, 4%. 4% म्हणजेच काय 4 भागिले 100 बरोबर ना. याच्यासोबत टक्क्याचा विचार करावाच लागेल. मग या ठिकाणी काय येणार आहे, इथं 2 येणार, बे 2 4 आणि इथं किंवा डायरेक्टली 4 1 4 म्हणूया आपण. 4 1 4, 4 2 8 उरले 2, 4 25 म्हणजे 1/25 आले. आता 1/25 आलं एवढ्याचं आलं. आता आपण या स्टेप्सवर आलो. 35% गुणिले ऑफ म्हणजे काय गुणिले आणि हे किती आले 1/25. पुन्हा हा ऑफ म्हणजेच काय गुणिले आणि हे झाले 10,000. आता एवढं जर सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर प्रॉपर निघते. कसं करणार सॉल्व आपण. आता हे 35% म्हणजेच हे होते भागिले 100.
35 भागिले 100 गुणिले 1 भागिले 25 गुणिले 10,000. मित्रांनो बघा, हे 2 शून्य कॅन्सल केले, हे 2 शून्य कॅन्सल केले, कारणाचा आडवा भाग जातो. आता 35 एक 35 आणि 25 एक 25, 25 चूक 100. मग झालं नाही आन्सर. शेवटी फायनली काय उरलं, 35 गुणिले 4. आत्ता या ठिकाणी 35 गुणिले 4 म्हणजे किती, आपलं प्रॉपर आन्सरच झालं. 4 4 5 20. आता 35 गुणिले 4 म्हणजे 140 येतात, ते डायरेक्टच लिहिले तरी चालते. 4 5 20, 2 आले हातचे, 4 3 12, 12 2 किती 14, म्हणून प्रॉपर आन्सर आला आपल्याला सी 140. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. 25% ऑफ 800 प्लस व्हॉट. या ठिकाणी आपण प्रत्यक्षरित्या याला सॉल्व करून घेऊ, नंतर याला सॉल्व करू, नंतर मग याचा विचार करू. 25 भागिले या ठिकाणी 100 गुणिले 800 प्लस एक्स बरोबर 40 भागिले टक्के म्हणजे भागिले 100 होते गुणिले 1250. इट्स व्हेरी इजी. आता या ठिकाणी बघा, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल झालं. 25 8 किती होते, तर 200 होते प्लस एक्स बरोबर. आता इथे बघा, इथे सुद्धा आपण तसंच करू शकतो. हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल आणि हा शून्य कॅन्सल. 125 चूक किती होते, तर 500 होते. 125 चूक 500 होतात झालं. आता एक्स बरोबर हा जो प्लस 200 आहे, इकडे जाऊन 500 वजा 200 होणार, म्हणजे एक्स बरोबर किती आले मित्रा, 300 आले, म्हणून प्रॉपर आन्सर आला फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. आता या ठिकाणी प्लस 8 + 6 × 7. काही विद्यार्थी काय करणार, ज्याला बॉडमार्कचा नियम माहीत नाही, तो काय करेल, 8 आणि 6 किती 14 गुणिले 7, 14 7 किती 98 आणेल तो. ओके, असं केलं तर 98 आला. परंतु बॉडमार्कचा नियम जर विचारात घेतला तर सायन्ससाठी किती, सायन्ससाठी 42, 42 + 8 म्हणजेच 50. प्रॉपर या ठिकाणी मित्रांनो 50 येते. आपल्याला चुकवण्यासाठीच त्यांनी हे टाकलेलं आहे. ज्या विद्यार्थ्याला बॉडमार्कचा नियम माहीत नाही तो प्लस करेल, नंतर गुणाकार करेल, परंतु बॉडमार्कच्या नियमानुसार आधी गुणाकार करायचा, नंतर प्लस करायचा, म्हणून या ठिकाणी 50 आले, 98 नाही. म्हणून 50 भागिले किती 10 आणि हे गुणिले 3 या स्टेप्सवर आपण आलो. आता या ठिकाणी भागाकार आधी करायला लागतो बॉडमार्कच्या नियमानुसार, म्हणून या ठिकाणी 10 × 5 = 50, 5 आले आणि 5 तरी म्हणजे 15, 15 हे मित्रांनो प्रॉपर आन्सर आलं, ऑप्शन क्रमांक डी. चला पुढे. या ठिकाणी बघा मित्रांनो, इट्स व्हेरी इझी. इट्स व्हेरी इझी क्वेश्चन. आता आपण स्पॉटिंग एरर बघत आहोत. मॅथमॅटिक्ससोबतच आपण थोडासा सपोर्ट व्हावा म्हणून इंग्रजीचे सुद्धा क्वेश्चन्स घेतलेले आहे. त्याच्यामध्ये स्पॉटिंग एरर हा जो चॅप्टर आहे तो मी टार्गेट केलेला आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्हाला माहीतच आहे. एक सेंटेन्स आहे, यू शुड गॉन फॉर लर्निंग न्यू स्किल ऑन दिस व्हॅकेशन टू युटिलाइज युअर टाईम, नो एरर. ही एक सेंटेन्स आहे. या सेंटेन्समध्ये ए बी सी डी आणि ई असे 5 पार्ट्स करण्यात आलेले आहे. खऱ्या अर्थानं सेंटेन्स हे 4 पार्ट्सचं आहे, जे की ए बी सी डीमध्ये इन्क्लूड आहे. जर याच्यामध्ये ह्या 4 पार्ट्समध्ये एरर नसेल, म्हणजे हे 4 पार्ट जर एरर फ्री असेल, तर ॲन्सर आपल्याला ई द्यायचं आहे. आता बघूया थोडंसं ग्रॅमॅटिकल रूल्सनुसार. तुम्हाला ऑक्झिलरी माहीत आहे का? हो सर, आम्हाला ऑक्झिलरी माहीत आहे. ऑक्झिलरी म्हणजेच काय होते, हेल्पिंग वर्ब होते. हेल्पिंग वर्ब कसे असतात, प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स असतात, प्रायमरी आणि दुसरे असतात ते म्हणजे मॉडेल्स. आता थोडंसं आपण थोडं डीपमध्ये जाऊ. प्रायमरीमध्ये ॲम इज आर वॉज वेअर, ॲम इज आर वॉज वेअर हे असे असतात. आणि मॉडेल्समध्ये काय असतात, म्हणजे इकडे भरपूर आहे. आणि मॉडेल्समध्ये काय असतात, मॉडेल्समध्ये असतात कॅन, कुल्ड, COULD, नंतर विल, वुल्ड आणि शॉल, शुड. आता बघा, ज्यावेळेस हे मॉडेल्स येते, कॅन नंतरचा कुड, विल नंतरचा वुड, शाल नंतरचा शूड, त्यावेळेस याचा जर वापर आपण करत असेल कुठे, तर त्याच्या पुढे केव्हाही V1च पाहिजे, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप पाहिजे. या ठिकाणी शुड गॉन आहे. आता शुड गॉन जर म्हटलं तर SHOULD शुड, गॉन नाही पाहिजे, तर इथं गो वेंट गॉन झालं, ते गो वेंट, आणि या ठिकाणी काय झालं तर गॉनच झालं. म्हणजे हा V1, हा V2 आणि हा V3, या ठिकाणी डायरेक्ट V3च वापरला. V3 नको या ठिकाणी, तर या ठिकाणी V1 पाहिजे, म्हणजे या ठिकाणी गो पाहिजे, या ठिकाणी गो पाहिजे होता. म्हणून फर्स्ट जो पार्ट आहे त्या पार्टमध्येच मित्रांनो एरर आहे, म्हणून ॲन्सर येते आपल्याला ए पार्ट एरर आजचा आहे, म्हणून ॲन्सर ए. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ.
ॲक्च्युली इट्स अ लास्ट क्वेश्चन, 10वा प्रश्न आहे हा. द गिवन सेंटेन्स इज डिवायडेड इंटू 4 पार्ट्स ABCD. चूज द पार्ट दॅट कंटेन अन एरर ॲज युअर आन्सर. इफ द सेंटेन्स इज एरर फ्री मार्क ई. जर का तुमचं सेंटेन्स हे एरर फ्री असेल तर तुम्हाला ई आन्सर द्यायचा आहे, दॅट इज नो एरर ॲज युअर आन्सर. ओके. आता बघा तुम्हाला सांगतो की ग्रॅमॅटिकली जे सेंटेन्स असतात त्याच्यामध्ये बरेचसे सेंटेन्स इफ नॉटचे आहे. बघा कसं असतं, इफ नॉटचे असते, नो सुनर, नो सुनर वेगवेगळे, हां, डॉट 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 दॅन असते, हां, हार्डली डॉट 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 व्हेन असते. म्हणजे जे दोन पार्ट्स कनेक्ट करण्यासाठी वापरण्यात येणारे जे हे दॅन आहे, हे व्हेन आहे, हे कंजक्शन असतात, याच्यासोबत वापरण्यात येणारे. नो सुनर दॅनच असते, हार्डली व्हेनच असते, आहे की नाही. हार्डली सोबत केव्हाही हॅडच येतो हार्डली सोबत. मात्र नो सुनर सोबत इथे केव्हाही डीड येऊ शकतं किंवा हॅडसुद्धा येऊ शकतं. आणि इथं डीड जर आला तर V1 येते आणि हॅड जर आला तर V3 येते. आता इथं जर गेलो आपण, नो सुनर हॅड आय स्टार्टेड, बरोबर आहे. हां, याच्यामध्येच असते सब्जेक्ट, म्हणजे डीडच्या मध्ये सब्जेक्ट येऊ शकतो किंवा हॅडच्या मध्ये सब्जेक्ट येतो. हा आय बरोबर सब्जेक्ट आला, हॅड आणि स्टार्टेड हेही बरोबर आहे, कारण की हॅडसोबत केव्हा V3च असते. ठीक आहे. परंतु नो सुनर हॅड आय स्टार्टेड स्ट्रॉलिंग द लॉन. इथे बरोबर आहे, स्ट्रॉलिंग द लॉन. येस. व्हेन इट स्टार्टेड रेनिंग, ज्यावेळेस पाऊस सुरू झाला होता असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु नो सुनर सोबत मित्रांनो व्हेन कधीच येत नाही, ते येते हार्डली सोबत व्हेन. या ठिकाणी नो सुनर दॅन येते. काय ते? दॅन. नो सुनर दॅन. सो सेंटेन्स काय होणार? नो सुनर हॅड आय स्टार्टेड स्ट्रॉलिंग द लॉन दॅन इट स्टार्टेड रेनिंग. लक्षात आलं. आणि म्हणूनच या ठिकाणी पार्ट्स, कोणत्या पार्ट्समध्ये एरर आहे तर या ठिकाणी डी पार्टमध्ये एरर आहे. म्हणून आपल्याला आन्सर येते ऑप्शन क्रमांक बी, कारण की ऑप्शन क्रमांक बी मध्ये डी आहे म्हणून. अशा पद्धतीने मी तुम्हाला 10 प्रश्न एकदम चांगल्या पद्धतीने समजून सांगितले.